स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीनिमित्त भव्य रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न। नाशिक, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त स्वातंत्र्यवीर सावरकर व्यायाम मंदिर, सातपूर कॉलनी यांच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। देशभक्ती, सामाजिक बांधिलकी आणि मानवसेवेचा संदेश देणारा हा उपक्रम मोठ्या उत्साहात पार पडला। युवक वर्गाने उत्स्फूर्त सहभाग नोंदवत रक्तदानासाठी मोठी गर्दी केली होती। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगरसेविका सौ. सोनालीताई तुषार भदुरे उपस्थित होत्या। तसेच सातपूर भाजप मंडळ प्रमुख श्री. गौरव रामचंद्र बोडके व उद्योजक गणेश भाऊ कदम चानसी यांची प्रमुख उपस्थिती लाभली। यावेळी मदन नामदेव भदुरे, रामचंद्र दीक्षित, रणवीर जमादार, शशिकांत घाटोळ, डॉक्टर. श्रीराम वाणी, तुषार भदुरे, कमलेश कोठावदे, विश्वनाथ मसळी, नागेंद्र सिंह, मिलिंद कुरकुटे, पंकज शेंगदाणे आदी मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमाची सुरुवात महाबली हनुमान व स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली। जय श्रीराम व स्वातंत्र्यवीर सावरकर अमर रहे अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला। यावेळी रामचंद्र दीक्षित गुरुजी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या गौरवशाली इतिहासावर प्रकाश टाकला। तसेच सुदाम भदुरे यांनी जनकल्याण रक्तपेढीच्या कार्याची माहिती देत समाजातील नागरिकांनी अधिकाधिक रक्तदानासाठी पुढे यावे असे आवाहन केले। स्वातंत्र्यवीर सावरकरांनी देशासाठी केलेला त्याग, संघर्ष आणि राष्ट्रभक्तीची प्रेरणा युवकांनी आत्मसात करावी या उद्देशाने या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। सामाजिक कार्यातून देशसेवा करण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला। युवकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे कार्यक्रम यशस्वी ठरला। आपल्या शहरात गेला तर आपण एक नैतिकपणे इतिहास बनवू शकतो आणि भारत उज्ज्वल भारताचे स्वप्न आपण जे पाहतो ते बघू शकतो। हे स्वप्न सावरकरांनी जिवंत असताना बघितलेले होते। त्यावेळेच्या राज्यकर्त्यांनी त्यांच्या दिलेल्या सूचनांचे अंमलबजावणी केली नाही। त्यांची दूरदृष्टी एवढी होती की अंदमान निकोबार किंवा इथे ज्या ज्या ठिकाणी बेट वगैरे आहे तो भूभाग आहे, तो भारताच्या रक्षणाकरता कसा उपयोग करून घ्यायचा तो त्यांना सांगितलं होतं पंडित नेहरूंना। परंतु त्यांनी जाणीवपूर्वक त्याच्याकडे दुर्लक्ष केलं। त्यांनी दिनदर्शिका स्थापन केलेली आहे की जे ग्रहण वगैरे होतात, या उत्सव होतात हिंदू धर्माप्रमाणे, त्या दिनदर्शिका त्यांनी सांगितलेलं आहे। आणि आपल्याला गॅलिलिओ सांगितलं आहे, न्यूटन सांगितलं गेलं आपल्याला, कारण इतर रक्त घेतं आणि इथून घेऊन त्याच्या प्रक्रिया करून पुढं रुग्णांपर्यंत पोहोचवेल असं एवढं काम असतं। त्या कामामध्ये पण ठिकठिकाणी आपण हे लोकांपर्यंत व्यवस्थित पोहोचावं। शहरामध्ये तसं पोहोचलं जातं, परंतु ग्रामीण भागामध्ये खूप अडचण असते। म्हणून आपण त्या ठिकाणी स्टोरेज सेंटर काढले। पिंपळगाव, निफाड, सिन्नर, कळवण, सटाणा, दिंडोरी अशा ठिकाणी आपण एक सेंटर तयार केलेले। त्या ठिकाणी या तिथल्या ग्रामीण भागाच्या लोकांना सहजरित्या रक्त उपलब्ध व्हावं त्याच्याकरता ती सोय आपण केलेली आहे। दुसरं जे आपण काम करतो आहे ते म्हणजे थॅलेसिमिया नावाचा एक रोग जो आहे तो म्हणजे DNA आधार असतो, जनुकीय आधार आहे। म्हणजे जो दोन्ही पती पत्नी जर मायनर असतील त्याच्याबद्दल थॅलेसिमिया म्हणजे काय असतो तर त्या ठिकाणी रक्त तयार होत नाही त्या व्यक्तीचं, त्याला थॅलेसिमिया म्हणतो आपण। ते रक्त तयार न झाल्यामुळे त्याला दर 15 दिवसाला त्या व्यक्तीला रक्त द्यावं लागतं, तर त्याला आयुष्यभर रक्त द्यावं लागतं 15-15 दिवसात। तो कसा होतो तर दोघं जण जर मायनर असतील तर मग तो रोग होतो। दोघं जण मायनर असतील थॅलेसिमिया, त्याच्याकरता आपण सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कच्चित् दुःखभाग् भवेत्। पाठीवर ते कागदाच्या वरती की एवढं दिलं